नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे खरंच अनगर नगर पंचायत झालेली आहे. ही पूर्वी ग्रामपंचायत होती. गेले 60 वर्ष म्हणजे अनगरचे जे राजन पाटलांचे वडील बाबूराव पाटील होते, त्यांच्या कार्यकाळापासून ते राजन पाटलांपर्यंत या निवडणुकीची जी परंपरा आहे या ग्रामपंचायतीची, ती 60 वर्षाची परंपरा आहे. आता 2025 मध्ये ती नगर पंचायतीमध्ये त्याचं रूपांतर झालंय. आणि ही 60 वर्षाची परंपरा कुठंतरी उज्ज्वला थेटे यांनी मोडीत काढली का? म्हणजे राजन पाटील यांचं जे एवढं मोठं प्रस्थ, एवढं मोठं वर्चस्व होतं, या वर्चस्वाला उज्ज्वला थेटे यांच्या माध्यमातून हादरा दिला गेलाय का? ही एक महिला राजन पाटील यांच्यावरती कशी भारी पडली, अशी चर्चा आता दबक्या आवाजामध्ये या अनगर आणि अनगरच्या ज्या 12 वाड्या आहेत या परिसरामध्ये सुरू झालेली आहे. आणि याच विषयाची माहिती घेऊन आज याच विषयाचा व्हिडिओ आहे. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका, आणि मोहोळ तालुका म्हटलं की राजन पाटील, बाबूराव पाटील यांचं नाव हे प्रामुख्यानं येतं. गेले 60 वर्षे या तालुक्यावरती ज्यांची पकड आहे ते अनगरचे राजन पाटील आणि त्यांचे वडील. म्हणजे अनेक वर्ष झालं त्यांनी सत्ता आपली या तालुक्यावरती टिकवून ठेवली. त्याचबरोबर जी त्यांची जी ग्रामपंचायत आहे अनगर, या अनगर ग्रामपंचायतीवरती देखील एक हाती कायमस्वरूपी सत्ता, आणि ती कसलीही निवडणूक न लावता, म्हणजे आजवर या नगर पंचायत असेल किंवा याच्या अगोदर जी ग्रामपंचायत होती, या ग्रामपंचायतीची कसलीही निवडणूक आजवर झालेली नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गेले 60 वर्ष झालं या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राहणारी जी सगळी लोक आहेत, ते म्हणजे 12 वाड्या आणि अनगर, या लोकांना मतदानाचा अधिकार अजिबातच बजावता आला नाही. म्हणजे आजवर त्यांनी ग्रामपंचायतीला म्हणून मतदान दिलेलंच नाही कोणाला. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट बी अशी की आता ती नगरपंचायत झाली आणि नगरपंचायतीला नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा मतदान कोणाला देण्याची वेळच आलेली नाही. कारण की ही निवडणूकच पुन्हा एकदा बिनविरोध झाली, परंतु त्याला चॅलेंजिंग झालं आणि त्याला थेट आव्हान सुद्धा याच गावामध्ये राहणाऱ्या ज्या उज्ज्वला थेटे यांनी कशा पद्धतीनं दिलं गेलं. तर ह्याची सविस्तर हकीकत बघा अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणुकीची घोषणा झाली. म्हणजे महाराष्ट्रभरच झाली, त्यात सोलापूरच्या ह्या होत्या. तर ह्या घोषणा झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा होणार होती आणि झाली सुद्धा. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, विदेशामध्ये सुद्धा याची चर्चा झाली की अनगर म्हणून एक गाव आहे, जसं की गब्बर सिंग आ जाएगा, सोजा बच्चे नाही तो गब्बर सिंग आ जाएगा. जशी गब्बर सिंगची दहशत त्या इलाक्यामध्ये आपल्याला दाखवली जाते, असंच काहीच त्या अनगर बाबत सुद्धा चित्र उभं केलं गेलं. आता हे खरंच दहशत असेल किंवा कमी प्रमाणामध्ये असेल, किंवा आता ज्या माणसानं आपल्या इलाक्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी रोजीरोटी निर्माण करून दिलेली आहे, त्या इलाक्यामध्ये त्या माणसाचं सगळं चलत असतं. असंच काहीच या इलाक्यामध्ये सुद्धा बोललं जातं की बाबा राजन पाटील यांचा या अनगर आणि या 12 वाड्या ज्या आहेत या सगळ्या ठिकाणी त्यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या दुकानात, सगळीकडं फक्त आणि फक्त त्यांचंच चालतं. त्यांनाच प्रत्येकानं कार्यक्रमाला बोलवायचं, लग्नाला बोलवायचं, उचलून खांद्यावर सुद्धा त्यांनाच घ्यायचं, दुसऱ्या माणसाला सुद्धा उचलून खांद्यावरती घ्यायचं नाही. अशीच प्रथा त्या अनगरची आहे. असं कोणी सांगितलं आपल्याला हे सगळं? त्या ठिकाणच्या ज्या आता विरोधी उज्ज्वला थेटे ज्या आहेत, या उज्ज्वला थेटेंनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी जर इतर कुणाला घेतलं तर उचलून खांद्यावरती तर त्याला गाव सोडावं लागतं. म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो का महाराष्ट्राच्या कुठंतरी बाहेर राहतो हे माणसाला जाणवत सुद्धा नाही की खरंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा
एवढी मोठ्या प्रमाणामध्ये अशी पद्धत असू शकते. तर या निवडणुकीमध्ये अनगर नगरपंचायतीची सुद्धा निवडणूक जाहीर झाली. याच्यामध्ये 17 नगरसेवकासाठी उमेदवार आणि 18वा नगराध्यक्ष, तर 17 ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाले आणि ते बिनविरोध सुद्धा घोषित केले. आणि एक म्हणजे नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे ते राजन पाटील यांच्या सुनबाईचा तिथं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. आता ही निवडणूक म्हणजे आजवर विरोधी माणसाचा हा उमेदवारी अर्ज सुद्धा तिथं दाखल केला गेलेला नव्हता. परंतु साहजिकच ह्याचं प्रकरण झालं असं, हे जर अजित पवार गटामध्ये जर असते तर मात्र उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नसता असं काहीच बोललं जातं. म्हणजे राजन पाटील हे निवडणुकीच्या आधीपर्यंत शरद पवार म्हणजे गेले 50-60 वर्ष झालं ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत, शरद पवारांसोबत काम करतात. तर आता ते राष्ट्रवादी अजित पवारांसोबत आहेत, अजित पवारांच्या सोबत होते आणि ते साहजिकच निवडणुकीच्या अगोदरच भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि अजित पवारांना हे खटकलं की आपण ह्या माणसाला एवढं मोठं दिलं, कारखाने दिला, बँका दिल्या, सगळं काही दिलं, तरी सुद्धा हे आपल्याला सोडून गेले. या ठिकाणी जे सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांनी या ठिकाणी निवडणूकच लढवायची असा चंग बांधला अजित पवारांच्या माध्यमातून. आणि त्यांना उमेदवार कोणी नाही तर त्या उज्ज्वला थिटे मिळाल्या. म्हणजे ज्या उज्ज्वला थिटे राजन पाटील यांच्यावरती वारंवार टीका टिप्पणी करतात की राजन पाटलामुळे माझं घरदार उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि ते कसं त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे की एका कार्यक्रमामध्ये तिथं त्यांच्या मुलाला 4 मुलांनी उचलून घेतलं खांद्यावरती आणि ते राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी पाहिलं आणि तेव्हापासूनच त्यांना आकसापोटी त्यांना त्रास देण्याचं काम सुरू झालं. त्यांनी सांगितलं की माझी 35-36 एकर जमीन त्या परिसरामध्ये आहे, माझा बंगला आहे, परंतु मला हे सगळं सोडून माझ्या मुलासाठी सोलापूरला कधी राहावं लागलं तर कधी मला पुण्याला राहावं लागलं. आणि माझी जमीन, मोटार, बागायती क्षेत्र, घरामध्ये असलेलं सगळं साहित्य हे अक्षरशः लुटून तिथल्या लोकांनी घेऊन गेले आणि सगळं त्याचं नव्हतं झालं माझं. आणि केवळ एकच कारण त्याला की माझ्या मुलाला काही मुलांनी भावनेच्या भरामध्ये तिथं उचलून खांद्यावरती घेतलं आणि तिथं मोहोळ म्हणजेच अनगर आणि अनगर परिसरामध्ये अशी पद्धत नाही की इतर कोणाला उचलून खांद्यावरती यायचं. आणि यामुळंच मला ते घरबार सोडायला लागलं आणि त्या कुठंतरी राजन पाटील यांच्या विरोधात उभे राहतील असं एकंदरीत चित्र दिसलं आणि त्यांनी साहजिकच उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु या ठिकाणी राजन पाटील आणि तिथून अजून एका महिलेचा फॉर्म तिथं अपक्ष भरला गेला. आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता उमेदवारी अर्ज दाखल करताना सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं की त्या उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी अर्जच दाखल करू दिला जाणार नव्हता. रस्त्याला ट्रॅक्टर आडवे लावले होते, रस्त्याला पोरं दांडी हातात दांडकी घेऊन उभे होते. मग पोलीस प्रशासनानं 10 सशस्त्रधारी पोलिस म्हणजे जे मिलिटरीमध्ये स्टेन गन असतात अशा स्टेन गन घेऊन 10 पोलिस दिली, संरक्षणाला दिली. तसंच 30-40 पोलिसांचा फौज फाटा दिला गेला. आणि पहाटे 5 वाजता त्या निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु त्यांचा उमेदवारी अर्ज साहजिकच कशा पद्धतीनं बाद केला गेला हे आपण पाहिलं. उज्ज्वला महादेव थिटे ह्या 2000 सालापासून त्या लग्न झाल्यापासून अनगरच्या रहिवासी आहेत आणि 2020 मध्ये त्यांचे पती महादेव थिटे हे कोरोनामध्ये त्यांचं निधन झाल्यापासून जवळपास त्या 23 वर्ष अनगरमध्ये राहिलेले आहेत. राजन पाटील यांच्या सोबत त्यांचा 2023 मध्ये मिरवणुकीच्या वादावरून मुलांनी खांद्यावरती उचलून घेतलं म्हणून वाद झाला. त्याचबरोबर त्यांच्या मुलावरती अॅट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे त्यांना कशा पद्धतीनं त्रास दिला गेला हे त्यांनी सांगितलं गेलं. 29 एप्रिल 23 ला
पोलिसात तक्रार देखील दाखल झाली वादाचं, म्हणजे त्यांच्या घरावरती दगडफेक झाली, कुठं काय झालं हे सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. आणि ते तेव्हापासूनच राजन पाटील यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करायचा, त्या नगरपंचायतीची निवडणूकच लावायची, ही दहशत मोडीतच काढायची असा त्यांनी चंग बांधला. पत्रकार परिषद घेतल्या, आपण सर्वांनी पाहिलं की ते कशा पत्रकार परिषदा वगैरे घेतल्या गेल्या. आणि उमेदवारी अर्ज दाखल करायचा तर 50 पोलिस त्यांना संरक्षणासाठी लागली. आणि शेवटी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. म्हणजे मागच्या 60 वर्षापूर्वीची जी 60 वर्षापासूनची जी अनगर ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीची जी परंपरा होती ही कशा पद्धतीनं मोडीत निघाली गेली. म्हणजे या ठिकाणी 17 सदस्य अगोदर बिनविरोध, म्हणजे त्या ठिकाणी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. फक्त आणि फक्त नगर अध्यक्ष पदासाठीचाच उमेदवारी अर्ज जो दाखल झाला. आणि यामुळं काहीस या नगरपंचायतीची जी परंपरा आहे पूर्वीपासूनची ही कुठंतरी आपल्याला मोडीत निघल्यासारखी दिसली. आता हिथं उमेदवारी अर्ज दाखल केला गेला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुद्धा हा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न केला. इथं ज्या सरस्वती म्हणून ज्या दुसऱ्या एक उमेदवार होत्या, त्या उमेदवाराने त्या उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावरती आक्षेप घेण्यात आला आणि त्यानंतर त्यावरती सूचकाची सही नाही असं म्हणून तो अर्ज बाद करण्यात आला. आता हा अर्ज बाद केल्यानंतर मात्र बघा, हा अर्ज बाद केल्यानंतर मात्र साहजिकच हे प्रकरण सगळं निवडणूक अधिकाऱ्याकडे गेलं. म्हणजे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जे आहेत त्यांच्याकडे, तेच जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे हे प्रकरण गेलेलं आहे साहजिकच. आता उज्ज्वला थिटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये राजन पाटील यांच्यावरती वेळोवेळी आरोप केलेले आहेत की कशा पद्धतीनं तिथं दादागिरी चालते, दहशत चालते, निवडणुका कशा बिनविरोध केल्या जातात, दादागिरी केली जाते. परंतु त्याच्यातून दुसरीही बाजू आपण सुद्धा पाहिली पाहिजे की तिथं राजन पाटील यांचा साखर कारखाना आहे, बँका आहे, पतसंस्था आहे, जो पण काय व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणच्या ज्या 12 वाड्या आहेत त्या 12 वाड्यांमध्ये जी लोक आहेत राहतात त्या प्रत्येकाच्या घरातला एक एक माणूस कामाला लावला गेलेला आहे. आणि या कारणामुळेच इथं त्यांच्या विरोधामध्ये दुसरं कोणी उभं राहत नाही असंच काहीसं याच्यातून दिसतंय. म्हणजे एखादा जर माणूस घरातला कामाला असेल तर तो जर उमेदवारी अर्ज दाखल करायला गेला तर साहजिकच त्याला कामावरून काढलं जाईल. मग तो म्हणेन आपल्याला निवडणूक लढवण्यापेक्षा आपला प्रपंच सांभाळणं महत्वाचं आहे आणि हा प्रपंच सांभाळणं हे महत्वाचं आहे, महत्वाचं मानलं जातं. आणि अशाच काही कारणामुळं इथं दुसरं कोणी उमेदवारी अर्ज दाखल करत नाही का असंही बोललं जातं. म्हणजे जे उन्मेष पाटील आहेत ते राजन पाटील यांच्यावरती टीका टिप्पणी करणारे, त्यांच्या बाबतीत सुद्धा असंच बोललं जातं की बाबा या ठिकाणचं जे आहे हे राजन पाटील यांनी आपल्या कार्यशैलीतून कारखानदारी काढ, कुठं काय काढ, व्यवसाय उभे कर आणि प्रत्येक घरातला एक एक माणूस कामाला लावलेला आहे. मग एक एक माणूस जर प्रत्येक घरातला कामाला लावलेला असेल तर मग लोक कशाला उभा राहतील. म्हणजे ज्याला उभा राहायचं राजन पाटील ज्याला सांगतील किंवा त्यांच्या गटातले लोक ज्याला सांगतील त्याला ते नगरसेवक करतील किंवा त्याला सरपंच करतील. परंतु इतर कोणी म्हणजे तुम्हाला कामाधंद्याला लावलेला आहे आणि मग कशाला त्या राजकारणामध्ये पडता असं देखील लोकांकडनं बोललं जातं. परंतु एक मात्र आहे की राजन पाटील आणि त्यांचे वडील असतील, बाबुराव पाटील असतील अनगरचे, त्याचबरोबर ह्या भागामधली जी परंपरा होती आजवरती राजन पाटील यांना कोणीही नडलेलं नव्हतं. आपण पाहिलं की मोहोळचा जे तालुका अध्यक्ष देशमुख होते त्यांच्या बाबतीत कसं हे प्रकरण घडलेलं होतं की त्यांचे राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांच्याकडून कशा पद्धतीने हे प्रकरण झालेलं होतं. आता हा सगळा प्रकार हायकोर्टामध्ये पेंडिंग पडलेला आहे ते उमेश पाटील यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु हे सगळं जरी प्रकरण असलं तरी हे काही लोकांच्या मते की बाबा राजन पाटील यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची सोडली आणि त्याच्यामुळे आकसापोटी आमच्या ग्रामपंचायतीची किंवा ह्या नगरपंचायतीची निवडणूक लावण्यासाठी म्हणून हा अट्टास केला जातोय असंही बोललं जातं. परंतु गाव कुठलंही असो, शहर कुठलंही असो, त्या ठिकाणच्या लोकांना सुद्धा मताचा अधिकार आला पाहिजे, मतदानाचा अधिकार त्यांनी सुद्धा बजावला पाहिजे, असंच काहीच सगळ्यांना देखील वाटतच असतं मित्रांनो. अशाच पद्धतीनं जरी ही नगरपंचायत जरी असली आणि पहिल्यांदा जरी इथं लोकांना मतदान देण्याचा अधिकार आला असता, तर सर्व लोकांनी म्हणजे आता राजन पाटील यांच्याकडे कामाला आहेत म्हणल्यावर सगळ्यांनीच राजन पाटील यांच्या सुनबाईलाच मतदान दिलं असतं असं सुद्धा काही जणांना वाटतंय. मग त्याच्यामुळे निवडणूक होऊ द्यायची, परंतु निवडणूकच नाही झाली पाहिजे. ही मात्र दंडुकशाही, कुठंतरी लोकशाहीला मारक आहे, लोकशाहीला घातक आहे, असंच काहीसं अशा गोष्टींवरून आपल्याला दिसतं. म्हणजे लोकशाही टिकली पाहिजे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदान देण्याचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि त्या बोलण्यावरतीच जर गदा येत असेल तर मात्र लोकशाही धोक्यात आली असंच एकंदरीत म्हणताय. तर आज एवढंच. मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून जी अनगर पंचायतीची जी निवडणूक लागली, अनगर नगरपंचायतीची, या निवडणुकीवरून असं एकंदरीत सध्या तरी दिसतं की या उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं अनगर नगरपंचायतीची जी 60 वर्षाची आजवरची जी परंपरा आहे ही कुठंतरी मोडीत निघली असंच आपल्याला म्हणता येईल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.